नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे भगरीचे मेदू वडे। पहा, मस्त हे झालेले आहेत, किती छान कुरकुरीत आणि खूप खाण्यासाठी हे टेस्टी झालेले होते। तुम्ही नक्की एकादशीला हे बनवून पहा। त्यासाठी पहा, इथे अशा प्रकारे मी भगर घेतलेले आहे अर्धी वाटी आणि साबुदाणा घेतलेला आहे 2 चमचे। हा पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे। पहा, या पद्धतीने याची पावडर करून घ्यायची आहे। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप मोठी नाही, मीडियम अशी पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये करून घेतलेली पावडर छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। पहा, या पद्धतीने सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचे आहे। याचा थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेत आहे। सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये आता उपवासाचे मीठ टाकलेले आहे 1 चमचा, छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर बारीक हिरवी मिरची करून घेतलेली तीही 1 चमचा टाकलेली आहे। तुमच्या टेस्टनुसार हे कमी जास्त तुम्ही तिखट हे वापरू शकता। अशा प्रकारे छान घट्टपणा येईपर्यंत याला मिक्स करायचं आहे। आता एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व घट्ट करून घेतलेलं पीठ हे काढून घेतलेलं आहे। आता हे थंड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे। आता यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तो उकडून अशा प्रकारे मॅश करून घेतलेला आहे। तोही या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे घेऊन अशा प्रकारे मेदूवड्याचा आकार देऊन मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे छोटा एक गोळा घेऊन त्याला छान असा गोल आकार देऊन त्याला मध्ये बोळ पाडून अशा प्रकारे मेदूवडे सर्व बनवून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व मेदूवडे बनवून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मेदूवडे हे तळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सर्व मेदूवडे मी तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरती लाल रंग येईपर्यंत छान हे तळून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटात झाल्यानंतर अशा प्रकारे मी पलटून घेतलेले आहेत। एक साईड छान अशी तळून झालेली आहे। आता पलटून घेऊन दुसरी साईडने मी तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कलर चेंज होत आहे, कलर चेंज झाला आहे। आता पलटी करून अजून दुसरी साईड मी तळून घेत आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान आता याला कलर सुटलेला आहे। पहा, मस्त क्रिस्पी असा झालेले आहेत तळून। आवाजावरून तुम्हाला कळतच असेल किती छान हे क्रिस्पी झालेले आहे। याच पद्धतीने मी दुसरेही मेदूवडे तळून घेणार आहे। अगदी झटपट होतात आणि छान खाण्यासाठी खूप टेस्टी हे मेदूवडे लागतात आणि हे उपवासाचे आहेत। हे कोणाला कळणारही नाही, एवढे हे टेस्टी असे मेदूवडे तयार होतात। पहा, मस्त त्याच पद्धतीने मी दुसरेही मेदूवडे तळून घेतलेले आहेत। आता इथे मी हे मेदूवडे अशा प्रकारे डिशमध्ये सर्व करत आहे। इथे मी शेंगदाण्याची चटणी ही बनवून घेतलेली आहे। शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यामध्ये दही टाकलेलं आहे। अशा प्रकारे या चटणीसोबत हे मेदूवडे खूप छान टेस्टी लागतात। या एकादशीला नक्की तुम्ही हे मेदूवडे करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। पहा, मस्त क्रिस्पी असे हे मेदूवडे तयार झालेले आहेत। मला इथे मी एक तोडून दाखवत आहे। पहा, किती छान याला क्रिस्पीपणा आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेदूवडे झालेले होते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असे हे झालेले होते। मस्त असे भगरीचे मेदूवडे हे तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.